ह्या वर्षी तसं शेतकऱ्यांनी जे प्लॅनिंग केलं होतं तर ते पूर्णतः कोल मोडलेलं आहे. कारण यावर्षी ज्यावेळी आम्ही कटिंग बेंडिंग केली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे प्लॅनिंग करत असतो त्यावेळी थंडीचं प्रमाण जास्त होतं. लेट स्प्राउट झाल्यामुळं आम्ही जे प्लॅनिंग केलं 25 ते 50 दिवसामध्ये प्रोडक्शन चालू व्हायला पाहिजे आणि 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत एक्सपोर्टच्या ज्या शिपमेंट असतात त्या काळामध्ये प्रोडक्शन चांगल्या प्रकारे निघालं पाहिजे. पण ह्यावेळी प्रोडक्शन डिले झाले थंडीमुळे. साधारण 55 ते 60 दिवसाच्या आसपास फुलांना वेळ घेतला हार्वेस्टिंगसाठी. तर ज्यावेळी एक्सपोर्टचे शिपमेंट आहे त्यावेळी फुलं उमललीच नाही आहे, फुलं लेट झाली आणि त्याच काळामध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा शॉर्टेज झाल्यामुळं मार्केटमध्ये मालाला खूप मोठं डिमांड वाढलं. यावर्षी एक्सपोर्टपेक्षा आम्हाला डोमेस्टिकमध्येच मागणी जास्त होती आणि रेटही खूप चांगले होते, पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त घेता आला नाही. साधारण मावळ तालुक्यामध्ये गुलाब शेती ही 550 ते 600 हेक्टरमध्ये केली जाते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्ण सगळे हे स्थानिक शेतकरीच ह्या फुल शेतीमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे रोजगार खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. जे बाहेर कामाला जात होते कंपनीमध्ये स्वतःचं पॉली हाऊस झाल्यामुळे त्यांना रोजगार घरी उपलब्ध झाला. व्हॅलेंटाईन मध्ये फक्त जास्त आम्हाला लोड असतो. व्हॅलेंटाईन मध्ये हा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्यामुळे गुलाब हा जास्त याला मागणी असते. हा बाहेर देशामध्ये विकला जातो. याच्यामध्ये टॉप, सोलियर, रॉकस्टार, ज्युमेलिया अशा व्हरायटी आहेत. 17 प्रकारच्या व्हरायटी आहेत. व्हॅलेंटाईन डे हा आमच्यासाठी छान असतो. व्हॅलेंटाईन डे मध्ये ज्यावेळेस हे गुलाब प्रेमाचं प्रतीक म्हणून एकमेकांना दिलं जातं त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर जो आनंद होतो तोच आनंद आम्हाला होतो. व्हॅलेंटाईन डेला लाल कलरच्या फुलाचीच मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यानंतर मग बाकी कलरमध्ये थोडंसं 25 ते 30% इतर सगळे कलर चालतात. बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यासाठी खूप काळजी घेतली जाते. कुठला पेज डिशेस नाही पाहिजे, पावडर मिल्ड्यू नाही पाहिजे किंवा पानावर कुठले डाग नाही पाहिजे, कुठले रेसिड्यू नाही आलेला पाहिजे. फुलांचा स्टेजमध्ये बरोबर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजमध्ये हार्वेस्ट करून व्यवस्थित लेंथ वाईज ग्रेडिंग करून, शॉर्टिंग करून, ते 10चं बंचिंग करून, प्री कुलिंग करून, व्यवस्थित हार्डनिंग करून बॉक्समध्ये भरला जातो. त्यानंतर तो 2 ते 4 डिग्री टेम्परेचरमध्येच बरोबर AC कोल्ड व्हॅनमध्ये एअरपोर्टपर्यंत पोहोचवला जातो. त्यात AC कार्गोमध्ये टाकून कस्टमरच्या हातामध्ये तो 2 ते 4 डिग्रीपर्यंतच पोहोचवला जातो.